नमस्कार तुम्हाला। आज आम्ही मेथीच्या भाजीची रेसिपी दाखवतो तुम्हाला नवीन, आणि तुम्ही ती बघा आणि करा आणि आम्हाला बी कळवा कशी झाली काय नाही। आता त्याची सामग्री दाखवते मी तुम्हाला। तेलात टाकण्यासाठी ही सगळी सामग्री घेतली हो का। आणि ही लसूण आहे फोडणीला टाकायसाठी, ही जिरे, ही मीठ, ही हळद आणि लाल तिखट, ही वल्ल्या मिरच्या वाटून घेतल्यात आम्ही, आणि सोल्याचं कूट आणि डाळीचं पीठ आणि ही मेथीची भाजी। आता ही एवढी सामग्री करणार आहोत का भाजी आम्ही। आता हे मी मोहऱ्या टाकीतो, जिरे मोहऱ्या टाकी। आईला एक आता ह्या काही मी मेथीची भाजी टाकते। आता लोकांनी ही मिरच्याचं कूट वाटून घेतल्यावर टाकीते। आता ही हळद टाकीते, त्याला काही शेंगदाण्याचं कूट टाकीते, कुटून घेतल्यावर मोटार मोटार। आता हे मी डाळीचं पीठ घेतलेलं टाकीते। मिरची किती छान दिसायला लागली बघा। आमची भाजी तयार झाली अशा पद्धतीची। आम्ही पुणे पिठल्याला टाकीत आहे, मग पिठलं बी हाटीत आहे मध्ये, पण आम्ही नाही मोकळी भाजी केली हो का, पाणी न घालता केली। मेथीच्याच भाजीच्या पाण्यात शिजवलं हिला। आता हिला थोडे 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आणि झालं, भाजी तयार झाली हो का। किती छान दिसते बघा। 1 मिनिटभर झाकून घ्यायचं, कमी करून गॅस चालू ठेवायचा आणि 1 मिनिटभर राहू द्यायची भाजी, पुन्हा गॅस बंद करायचा आणि तशीच जरा झाकून राहू द्यायची भाजी आणि पुन्हा काढून ठेवायची। बघा आता भाजी किती, बघा आता भाजीला कलर कसा आला, किती छान दिसते बघा बरं भाजी। आता खाऊन तर बघा, खायला तर लई छान लागते। त्याच्यात पाणी म्हणून घातलं नाही बघा, नुसत्या भाजीच्या पाण्यात शिजल्या भाजी, थेंबर सुद्धा पाणी टाकायचं नाही, अशी भाजीच त्या भाजी।
आम्ही लाल मिरच्या टाकल्या आता वल्ल्या कुटून, तर तुम्ही हिरव्या बी टाकू शकता. आणि हिरव्या नसल्या तर आपलं लाल मिरची वाटल्याला जुनं ती बी जमत आहे, कोणतं बी जमत आहे ह्याला मिरची. तरी बी भाजी खमंगच होते. ही बिना पाण्याची भाजी खमंगच होते, लई छान होते. हे काय भाजी आमची अशी तयार झाली. किती कलर चांगला आला आहे, लाल लाल मिरचीमध्ये किती छान दिसालंय. बघा आता तुम्ही करून बघा, खाऊन बी बघा आणि आम्हाला कळवा चांगली छान कशी झाल्या काय नाही ती, आणि आम्हाला रिसेप्शन करा काय म्हणते करा आम्हाला, आणि घंटी वाजवा विसरू नका. धन्यवाद.